महाराष्ट्राच्या अनेक रूपांपैकी हेही एक रूप, रूढी, परंपरा आणि उत्सवांनी बहरलेलं। ही जी यात्रा भरली आहे ती आहे डोंगऱ्या देवाची यात्रा। इथे लोक मळणी झाल्यानंतर शेतातलं धान्य वाहायला येतात आणि लहान थोर सगळे जण मोठ्या उत्साहानं या यात्रेत सामील होतात। डोंगऱ्या देवाला कार्तिक स्वामींचा अवतार समजलं जातं। हे स्थान झळकागड नावाच्या डोंगरावर आहे। इथे लोक चक्क 50 किलोमीटर अंतर पायी चालत जातात। एवढ्या दूर येऊन देवाकडे ही लोक काय बरं मागणं मागत असतील? दुसरं काय मागणार? सुख समृद्धी, भरपूर पाऊस आणि भरपूर धान्य। आदिवासी भागात सण, उत्सव, यात्रा या निमित्तानंच लोक एकत्र यायचे। आता मात्र एका वेगळ्या कारणासाठी लोक एकत्र येऊ लागलेत आणि ते म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम। गरिबी, अंधश्रद्धा, निरक्षरता या वास्तवाला बदलण्यासाठी लोक पाणलोट विकासाच्या कार्यात सहभाग देत आहेत। वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या अहमदनगर येथील संस्थेनं नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात केलेल्या कामाचे परिणाम आता दिसू लागले आहेत। स्थानिक लोकांना एकत्र करून त्यांच्या पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचं काम वॉटर ही संस्था करते। ग्रामीण विकासाचं संस्थेचं हे काम मागील 12 वर्षांपासून सतत सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका या प्रदेशातील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्ल कुबेल फाउंडेशन आणि युरोपियन युनियन यांच्या सहयोगानं वॉटर संस्थेचे प्रयत्न 2003 साली सुरू झाले। नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळे, मळवण, पळशी, खोलविहीर, खडकीपाडा या गावात तसंच धुळे जिल्ह्यातील जांभोरे, मोहाणे आणि बोदरीपाडा या गावात सर्वांगीण पाणलोट क्षेत्र विकासाचं कार्य सुरू झालं। त्यापैकी जांभोरे या गावात घडलेले बदल टिपण्याचा प्रयत्न या माहितीपटामध्ये केला आहे। जांभोरे या गावानं अनुभवलेले बदल आपल्याला वेगवेगळ्या 3 दृष्टिकोनातून पाहता येतील। 1. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, 2. शेतीमध्ये झालेले बदल आणि 3. सामाजिक बदल। या कार्यक्रमांतर्गत केलेल्या कोणत्या प्रयत्नांना जास्त यश आलं, कोणत्या गोष्टींना अपेक्षित यश येऊ शकलं नाही, ज्यांच्यासाठी हा प्रयत्न केला गेला त्या लोकांना याचा नेमका लाभ झाला का, महिलांच्या आयुष्यावर याचा काय परिणाम झाला, कार्यकर्त्याला हा कार्यक्रम राबवताना काय अनुभव आला, अशा पैलूंचा वेध घेण्याचा हा एक प्रयत्न। जांभोरे हे धुळे जिल्ह्यातील साधारण 800 लोकवस्तीचं गाव। धुळे या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 80 किलोमीटर दूर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेलं। जांभोरे गावात जांभोरे पाडा आणि लिंबपाडा हे 2 पाडे आहेत। वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहमदनगर या संस्थेच्या नंदुरबार या विभागीय कार्यालयामार्फत जांभोरे या गावात जुलै 2003 मध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्याला सुरुवात झाली। जांभोरे गावातील कोकणी आणि भिल्ल समाजाच्या लोकांपर्यंत आरोग्य, शिक्षण आणि दळणवळणाच्या सोयी अजूनही पोचलेल्याच नव्हत्या। त्यामुळे शहरी जीवनाशी या गावातील लोकांचा फारसा संबंधच येत नव्हता। पाणी किंवा अन्नधान्य यांच्याशी निगडीत असलेल्या शहरातील समस्या यांना माहीतच नव्हत्या। खरं तर गावात नैसर्गिक संपत्ती मुबलक असते, परंतु ती जपून वापरणे आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे असते। परंतु ही जाणीव या लोकांना नव्हती। ती करून देणं जरुरी होतं। तसंच भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यासाठी करायच्या उपाययोजना याकरता कोणाच्या तरी मदतीची आणि मार्गदर्शनाची देखील गरज होती।
गावाची परिस्थिती पूर्वीपासून बारमाही रस्ते नसल्यामुळे, दळणवळणच्या सोयी नसल्यामुळे खेड्या गावांना उलाढाली काही एक करता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही मागासलेले का राहिलो, तर सोयी नसल्यामुळे, काही मोठमोठ्या दुकानी नसल्यामुळे, खेड्या गावात काही वस्तू मिळत नसल्यामुळे, शेतकऱ्यांना आवश्यक वस्तू मिळत नसल्यामुळे आमची परिस्थिती जशीच्या तशीच आहे. आम्ही फक्त 6 महिने म्हणजे 6 माही बागायत करतो. गहू, थोडेफार हरभरे, काही मिरची थोडीफार, पण मोठं पीक पेलवणं आम्हाला शक्य नाही. ते कार्यक्रमाची माहिती आपले जे क्लर्क लोक होते त्यांनी दिली बा, गावात येऊन दिली त्यांनी. कुठे कार्यालय वगैरेचा संपर्क नसताना त्यांनी मार्गदर्शन आणि लोकांना समजवून त्यांनी माहिती दिली आम्हाला. पाणी आम्हाला 91 पासून भेडसावत राहिला पाणी, कारण कमी पावसाळे होत होते म्हणून. त्यापूर्वी एवढं पाण्याची इतकी अडचण नव्हती. पण 91-92 पासून खूप पावसाळे कमी झाले म्हणून आम्हाला अशा कामांची आवश्यकता आहे. पाणलोटात म्हणजे पाणलोटमधले जे काही साहेब आले, आमच्या गावात पहिल्यांदा आले ते साहेब, त्यांनी सर्व आमचं क्षेत्र पाहिलं की तुमच्या गावात चांगल्या प्रकारे काम होईल. आणि तेव्हा ते गावात आले. आमच्या गावात सर्व गावकरी लोकांना त्यांनी गोळा करून घेतलं आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली की तुमच्या गावात असं स्कीम राबवायची आहे पाणलोटमधली. तर गावकरी मंडळी सर्वांनी सांगितली चांगली स्कीम आहे, तर आम्ही तिला पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आम्ही घेऊ. पाणलोटमध्ये जेव्हा आता पहिल्यांदा काम चालू केलं तेव्हा जे साहेब आले तिकडे त्यांनी लाईन आउट दिली, ह्याट वगैरे काढले त्यांनी आमच्या गावकरी मंडळींनी, आणि श्रमदानमध्ये त्यांनी काम केलं आमच्या गावकरी मंडळींनी पहिल्यांदा. आम्हाला स्वतःला वैयक्तिक फायदा म्हणजे असे की आम्ही शेतकरी आहोत. शेतीपासून जे आम्हाला काही उत्पन्न मिळेल त्याच्यात म्हणजे आम्हाला वैयक्तिक फायदा होईल. आजूबाजूला खेडे आहेत, तिथले लोक गाडी घेऊन येतात, मग ते घेऊन जातात इथले मजूर. ते काय तिथं म्हणजे जे बाग असते, द्राक्षाचे बाग किंवा डाळिंब, पेरूचे असे बागमध्ये काम करण्यासाठी आमच्या गावाचे लोक जातात. एकाला मजुरी 25 रुपये 30 रुपये मजुरी मिळते. पूर्वीची परिस्थिती जी होती की पहिल्यांदा जास्त पाऊस पडायचा किंवा नाही पडायचे, आणि जो पाणी पडायचा तो म्हणजे जंगलातून किंवा शेतीतून सगळं वाहून जायचे. परत पाणलोटचं काम तर कधीच पूर्ण झालं, कधी ना कधी होईलच पूर्ण. तर पाणी अडवा, पाणी जिरवामध्ये जर कधी पाणी अडकलं तर शेतकऱ्यांना कसं काय फायदा होईल, तर यांच्यापासून उत्पन्न कसं काय येईल, हे शेतकरी लोकांची जास्त अपेक्षा असते. आजोबाजी अशी मजुरीचं काम करायचं, शेती कोणाकडे सालदार राहायचं, आणि वडील पण तेच काम करायचं, आम्ही पण तेच काम करायचं. वडील जे करतात तेच करावं लागेल ना. कुठली बी जास्त शेत कमावं किंवा हे काहीतरी करावं बा, पण ते जितके कमावतो तितके ते पोटात जातं, ते पुढची अपेक्षा होत नाही ना. ते पाणलोटाचं काम चालू आहे, तेव्हापासून पाणलोटाच्या कामावर जात आहे. पैसे हातात राहतो, काहीतरी परपंच बराबर धकतो. रोज पडतो 70-80, जसं काम केलं तसं रोज पडतात. आधी मग ते 60-50 रुपये रोजावर जावायचं, 30 रुपये रोजाचं काम करायचं वर्षभर. वर्षभर मग ते 25 रुपयावर बी जावं लागेल. पाणलोटाचं काम आलं तेव्हापासून थोडं फायदा झाला बा, म्हणजे पैसा हातात राहिले आमचे, आनंद आहे. पाणलोटाचं काम असं ते आता आम्हाला अजून पुढचे म्हणजे पुढे कळेल, अजून जे काय आहे याचं काम भरपूर राहिलं आहे. हे सुरुवात आहे आमचं, याच्या पुढे कळेल ते आता तर काही कळणार नाही. पुढे जसे काम वाढतं जाईल
तेव्हापासून ते पुढे कळेल. पण हे काम केल्यावर स्वतःला काय मिळालं? स्वतःला काय मिळालं? पैसेच मिळाले ना, हेच आहे, दुसरं काय मिळालं? दुसरं आतापर्यंत काय मिळालं? म्हणजे काम इथं मिळालं, पूर्वी बाहेर जावं लागत होतं. पूर्वी बाहेर जावं लागत होतं, पण ते आता इथे काम आले म्हणजे ते चांगलं वाटतं. घरी राहायचं, कुठं जायचं नाही, थंडी वाऱ्यामध्ये घरीच राहायचं, दिवसभर काम करून यायचं, संध्याकाळी म्हणजे घरी आरामशीर राहायचं बा. चांगलं झालं की वाईट झालं? नाही, मग ते चांगलं आहे ना. मग जे वाईट होतं ते सुटलं बा आणि चांगलं लागलं बा. पाणलोटपासून फायदा असा झाला तर गावात जेवढे जे काम झाला तेवढे पैसे उपलब्ध झाले आणि लेबरांना काम मिळाला. ते जेवढे पेमेंट झाला तो गावातच आला. खूप चांगलं गावाचं काम विकास म्हणून झालेलं आहे. त्याच्यासाठी गावातच ते पैसे व्यवहार फिरतो. बेबीबाई पुसलू आयरे, राहणार जांभोरे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. शिक्षण 10वी नापास. शेती काम. आई वडील भाऊ भाऊज आहे. हे पाणलोटामुळे गावाला फायदा होईल असं वाटतंय का? हो. काय होईल बरं? काय फायदा होईल? जे काय वाटतं ते सांगा ना, काय फायदा होईल? बचत गटाचं काम चालू आहे का आता? ते नाही माहिती. ते नाही येते. पाणलोटाच्या कामाला 1.5 वर्षांचा काळ लोटल्यावर पाणलोटाचे फायदे काही लोकांच्या लक्षात येऊ लागले. रोजगार गावातच मिळणं हा थेटपणे झालेला फायदा लोकांनी अनुभवला. परंतु पाणलोटाच्या कामाबद्दल पुरेशी समज सर्व लोकांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी अजून काही काळ जाण्याची गरज होती. जब हमने काम शुरू किया यहाँ पे तो लोगों का जो एटीट्यूड था, जो उनका जो सोच था पानलोट के प्रति या हमारे प्रोजेक्ट के प्रति, वो इतना उसको समझने वाला या एक्सेप्ट करने वाला नहीं था. वो सोच रहे थे कि शायद हम लोग उतना नहीं कर पाएँ जितना हम बोल रहे हैं, क्योंकि हम जब ग्राम सभाएँ लेते हैं तो उसमें कई सारी शर्तें रखते हैं और उन शर्तों के बाद हम उनको बहुत कुछ बताते हैं कि ये परिवर्तन होगा, ये चेंज आपके यहाँ आ जाएंगे. तो उन लोगों को उन परिवर्तनों पे विश्वास नहीं था कि ऐसा कुछ होगा. तो हमारे लिए चैलेंज यही था सबसे बड़ा कि लोगों को वो चैलेंज करके दिखाया जाए और उनका वो जो अप्रोच है, जो सोच है, उसको बदला जाए. तो वो हमारे लिए सबसे बड़ा चैलेंज था. आई थिंक पाणलोटाचं काम आज होते म्हणजे खड्डे खोदायचं काम चालू आहे. पुढे ते आता काय काम चालतं ते आता पुढे साहेब लोक लावतील तेव्हाच कळेल ना. मग ते वरसाद आल्यानंतर नाही चांगलं वाटतं बा. ते आता वरसाद पडानंतर विहिरीचा फायदा होईल, शेतकरीचा फायदा होईल. ते त्यांच्या मागे आमचं बी बरं राहील बा. डोंगरात खड्डे खोदले तर तिथं तो पाणी रोकेल. मी तर म्हणजे शेतीचे हे होणार नाही, धवा पडणार नाही, शेती बराबर राहील. म्हणजे तिथं पिकेल ना. आपल्या कामाबद्दलची कमिटी का, हे आपल्या कामाबद्दलची कमिटी आहे. ते लोक तुम्हाला बोलत होते कमिटीतले लोक? त्या लोकांनी काय बोललं नाही बघ. काय पण माहिती पडतं का तुम्हाला कमिटी आहे असं? माहिती पडतं का कमिटी आहे? माहिती तर पडते बा, पण ते मग बोलले तेव्हा काहीतरी समजतं बा. आतापर्यंत काय सांगितलं का त्यांनी? त्यांनी ते काय सांगितलं नाही आतापर्यंत. कमिटीतलं कोण नाही का मध्ये चांगले बा ते, पण ते गावातले लोक बी हे सांगड धरत नाही, अजून धरत नाही. सुरुवातीच्या काळातील आबोल दबलेल्या महिला स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या. जांभोरे गावातील महिलांमध्ये एक आत्मविश्वास तयार झाला. त्यांच्यामध्ये झालेला हा बदल लक्षणीय होता. पहिले महिला एकत्र म्हणजे यायच्याच नाही. आता सगळे प्रत्येक महिन्याला एकत्र जमा होतात. एकमेकीच्या चर्चा होत असतात. पहिले महिला घर सोडून कधी बाहेर कुठं जायच्या नाही. आता कसं आहे, स्वतः म्हणजे
कुठंही जाऊ शकता. कुठं मीटिंग राहिली, कुठं मेळावा राहिला, कुठं कार्यक्रम, ग्रामसभा राहिली, तिथं हजर असतात. आमच्या गावात एकूण समितीमध्ये 7 गट आहेत. प्रत्येक गटातून 2-2 महिला निवडून समिती तयार झाली. प्रत्येक महिन्याला आम्ही प्रत्येक महिलेकडून 20-20 रुपये घेतो आणि ते लगेच 2 रुपये शेकडाने आम्ही महिलांना कर्ज देतो. पुरुषांनाही वाटतं की चांगलं आहे, महिलाही पुढे जायला पाहिजे, सगळे साथ देतात. रांगोळी आणि रंग वापरले, त्याच्यात नकाशा तयार केला. नकाशात घरं काढली, मंदिर, अजून पाण्याची टाकी, रस्ते, डोंगर दाखवले. नकाशा काढायच्या वेळेस सगळेच गावातील लोक होते. सगळ्यांना चांगलं वाटलं. मुझे लगता है कि महिलाओं के अंदर कुछ परिवर्तन देखा गया है. यहाँ पे अभी हमारे 7 SHG चल रहे हैं और उनकी ट्रेनिंग्स भी हो चुकी है और जो हमने उनको इनपुट दिए हैं अभी तक, तो लगता है उसमें बहुत कुछ परिवर्तन हुआ है उनके उसमें. खास करके उनकी जो प्रवृत्ति हुई है सेविंग करने की, वो बढ़ी है. क्योंकि यहाँ पे भी सभी गाँव की तरह महिलाएं बड़ी अंतर्मुखी थी पहले, मतलब आगे खुल के आना, बात करना, या वो पहले नहीं था. पर अभी इनका हमने एक्सपोजर भी कराया है, कुछ ट्रेनिंग को भी कुछ महीने पहले ही हुई हैं. तो उन सब में उनका जो सहभाग था वो बहुत अच्छा था. अभी हेल्थ कैम्प भी हुआ है कुछ महीने पहले ही यहाँ पे, तो उसमें भी बहुत अच्छा उनका जो अप्रोच था सोचने के प्रति, वो हेल्थ के बारे में, उनके बच्चों की हेल्थ के बारे में, वो बहुत कुछ बदला है. तो मुझे लगता है वो जो इनपुट हमने दिए हैं उनका कुछ असर हुआ है. लोकांचा सहभाग अजून चांगल्या प्रकारे मिळावा आणि कामाला गती यावी याकरता वॉटर संस्थेनं जांभोरे गावातील महिला आणि पुरुषांच्या अभ्यास सहलींचं आयोजन केलं. दरेवाडी, म्हसवंडी या ठिकाणी लोकसहभागातून साध्य केलेल्या यशस्वी प्रकल्पांचा अनुभव जांभोरे येथील ग्रामस्थांना घेता आला. चर्चेला म्हणजे ज्या कधी सगळे गावातले लोक असतात, आपली पाणलोट समिती, नाहीतर आपले एक आदिवासी आपले साहेब येतात, मग इंजिनियर साहेब, मग त्यांच्याशी पण चर्चा करतो. जवळजवळ म्हणजे 300-350 हेक्टरवरती काम आमचं झालेले, शिल्लक म्हणजे 200 हेक्टर बाकी आहे. फरक वाटतोय ना. ज्या भागात काम झालेले त्या भागात म्हणजे पाणी अडकलेले होतं, त्यामुळे ती पिकांना पुरेसे तितकं पाणी पुरायचं. आणि ज्या भागात पाणी अडकवलेलं नाही आहे त्या भागात म्हणजे थोडे पिकं करपून सारखी गेलेली आहे. समितीचे लोक मीटिंगमध्ये ठराव घेतो आणि ज्या दिवशी मीटिंग होते त्या दिवशी आम्ही कामावर देखभाल म्हणून पाहतो. आमच्या समितीमध्ये 6 महिला आणि 6 पुरुष आहेत. ते 12 लोक आम्ही एकत्र येऊन कामावरती जातो आणि देखभाल करतो. बाकीचं शिवाराचं काम राहिलेलं आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. आत्तापर्यंत प्रोजेक्टचा खर्च कमी ते कमी 19,26,810 रुपये खर्च झालेले. सर्वसाधारण रक्कम 3,05,500. पाणलोट समितीनं आता जबाबदारी घेऊन काम पुढे नेणं अपेक्षित होतं. त्यांच्या क्षमता वाढवण्याचे प्रयत्न वॉटर संस्था करत होती. पाणलोट समितीच्या क्षमता हळूहळू विकसित होऊ लागल्या आणि समिती गावातील भूमिहीन मजूर या घटकाचा विकास होण्यासाठी विचार करू लागली. ते शेवटी मजूर करता, गावामध्ये मजुरी करता आणि त्यांना बेरोजगार म्हणून आम्ही काही समितीने जबाबदारी घेतलेली नाही किंवा काहीच त्यांना दिलेलं नाही आजपर्यंत. द्यायला पाहिजे त्यांना बेरोजगार म्हणून. बचत गटमधून काही ज्या पैसे आहेत ते कर्ज रूपांतर त्यांना दिले पाहिजे किंवा
कुठून तरी त्यांना कर्ज उपलब्ध करून बेरोजगार म्हणून धंदा केला पाहिजे त्यांनी उदरनिर्वाह निर्माण करण्यासाठी. बेरोजगार व्यवसाय कुठली करू शकते? किराणा दुकान, इतर हिरवा भाजीपाला, इतर असे जे व्यवसाय आहे ते करू शकतील बा. आमच्या गावात पान लोटाचं काम चालू झाल्याबद्दल 1.5 वर्ष पूर्ण झाले आतापर्यंत. तर 1.5 वर्षामध्ये म्हणजे CCTचं काम केलं, CCTवरती झाडे लावले, बांधबंदिस्त पूर्ण केलं, आणखी राहिलेले बांधबंदिस्त फॉरेस्टची जी माथ्यापासून व्याची लाईन होती ती पूर्ण केली. काही ठिकाणी दगडी कट्टे टाकीतले, परत आणखी पावसाळ्यात झाड लावणी केली ना, आणखी CCTचं पावसाळ्यात काम चालू होतं. कारण असं आहे की झाडं लावले तेव्हा 1 महिना पाऊस पडला नाही, आणि परत पाऊस पडला तेव्हा झाडं थोडी मेली होती. ज्या जागेवरती झाडे मेलेली आहेत ना त्या जागेवरती सगळं गाव मिळून 1-1, 2-2 रुपये करून घेऊ आम्ही, आणि ते झाडाचं बियाणं आणून ते बी नवीन लावू. त्याला कारण झाड लावलेलं आहे, पण नैसर्गिक याच्यामुळे आपत्तीमुळे ते बाकीचे झाडं मरले गेले आहेत. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय झालं? पावसाळ्यामुळे, पाऊस जास्त झाला नाही कमी पावसाळ्यामुळे, आहे त्या वेळेवर त्यांना पाणी मिळालेलं नाही म्हणून. पहिल्यांदा पूर्वी म्हणजे असं कोणीच माहिती देणार नव्हतं की हा पाणी वाया जाते, याला कसं अडवायचं, कसं जिरवायचं. मग आपले जे वॉटर संस्थावाले आले त्याने असं माहिती दिली की पाणी जिरवा, माती अडवा. माती कारण वाया जात होती पहिल्यांदा, म्हणजे जवळजवळ शेतातून माती संपूर्ण वाहून नेली पहिल्यांदा. म्हणजे जेव्हा आता काम 1.5 वर्ष पूर्ण झालं काम झालं की ज्या भागात काम केलेले त्या भागात इतकी माती वाया गेलेली नाही, पाणी पण वाया गेलेलं नाही, की नदी नाल्याला पूर पण आलेलं नाही त्याच्यात. मग शेतकऱ्यांना इतका फायदा झाला त्याच्यात की सगळं पाणी शेतातच जिरलं. आणि शेतकऱ्यांकडे जे फळबागायत होतं ते नव्हतं. म्हणजे आपले पाणलोट काम जेव्हापासून चालू झालं साहेबांनी ते झाडे दिले फळबागावाल्यांना, मग ते आता थोडं वाढवतात फळबागमध्ये म्हणजे आंबा दिलेले आम्हाला, पेरू दिलेले, शेवग्याचं झाड दिलेले, पर लिंबूचं पण झाड दिलेले त्याच्यात, आणखी आवळाचं दिलेले, की जे पाणी वाया जात होतं ते सगळे गावकरी मंडळींना मिळायला लागलं त्याच्यात. परत जेव्हा आम्ही ट्रेनिंगला गेलो बाहेरगावी तेव्हा तिथं आपल्या वॉटर संस्थेने काम करून दाखवलेलं होतं. तिथं सर्व हिरवगार दाखवलेलं होतं. तिथे एकदम चांगलं प्रकारे ते प्रकारचं आम्हाला काम करायचं आहे इथं, की आपल्या गावाचं नाव कुठेही निघायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने काम करायचे आहे आम्हाला. एक्चुअली जब हम पानलोट के बारे में बात करते हैं या उसके कॉन्सेप्ट के बारे में बात कर रहे हैं, तो जो हमारा प्रोजेक्ट है उसका जो हमारा जो अप्रोच है वो ये है कि वो गांव के द्वारा पूरा उसको इम्प्लीमेंट किया जाए, गांव के लोगों को जिम्मेदारी दी जाए, उनके ग्रुप बनाए जाएँ, जो हम लोग बनाते हैं CVOs बनाते हैं, कमिटीज़ बनाते हैं. और यहाँ पे ऐसा हुआ है अभी तक कि जो जिम्मेदारी हमने लोगों को दी है उस जिम्मेदारी से लोगों ने काम नहीं किया. हमको जो अपेक्षाएं थी वो पूरी नहीं हो पाई. अगर कमेटी की बात की जाए तो कमेटी की जो मीटिंगें हुई हैं उसमें भी जो कमेटी के लोगों की जो प्रेजेंट है वो कम है, और कमेटी के द्वारा जो हमने काम करने के प्रयास किए जितने भी वो पूरे ढंग से नहीं हो पाए. जब पानलोट का काम चलता है किसी भी गांव में तो कहीं ना कहीं पानलोट को सर्वोपरि मानना पड़ता है गांव के हितों से, और गांव की दूसरी जो समस्याएं हैं उनकी खुद की जो समस्याएं हैं उनसे ऊपर मानना चाहिए. पर यहाँ के लोगों ने ऐसा नहीं किया एक्चुअली. जैसे कि जब चराईबंदी की बात करते हैं हम लोग, तो चराईबंदी चराई अगर कोई चराता है तो उस पर दंड लगना चाहिए, पर उन्होंने वो दंड नहीं लगाया. गांव के लोगों को रोकने में वो असमर्थ रहे, मतलब वो नहीं रोक पाए उन लोगों को, और जो कठोरता उसके लिए होनी चाहिए वो उन्होंने नहीं दिखाई. तसं ह्या ज्या अटी आहेत आपल्या कार्यक्रमाच्या याचा खुलासा आपण पहिल्या ग्रामसभेतच देतो. तर त्यावेळेस आम्ही प्रोग्राम सुरू करण्याच्या अगोदरच या चार अटी त्यांना सांगितलेल्या होत्या. एक तर तुम्हाला जर प्रोग्राम करायचा असेल तर त्यामध्ये श्रमदान करावं लागेल, चराईबंदी करावी लागेल, कुऱ्हाडबंदी करावी लागेल आणि आणखी एक नशाबंदी करावी लागेल. जरी त्यांनी त्या अटी पहिल्यांदा मान्य केला तरी पण ह्या गावामध्ये जर पाहिलं तसं तर 2 ट्राईब्स आहेत. एक तर कोकणी आहेत आणि एक भिल कम्युनिटी आहे. तर एक जो निमफाड्यामधली जी भिल कम्युनिटी आहे तर त्या ठिकाणचाच एक माणूस आहे. तर त्याच्याकडे जे जनावर आहेत त्याने गट नंबर 67 मधली जी झाडे आहेत त्या ठिकाणी
काही झाडे चारली त्यांनी। इसके अलावा भी जितनी भी स्कीम्स हैं हमारी दूसरी, जैसे कि वो हॉर्टिकल्चर्स के बारे में हैं और गांडोल खाद के भी हम देते हैं, फर्टिलाइजर्स के बारे में है। तो उन सब चीज़ों में उनका जो अप्रोच था वो बड़ा सुस्त अप्रोच था। मतलब अगर हम उनको कहें कि आप शेड बना दीजिए, हम आगे का प्रोसेस फिर हम शुरू करेंगे, तो वो शेड बनाने भी उन्होंने करीब 4-5 महीने लगा दिए, जो 2-3 दिन का काम है। जैसे कि दूसरे प्रोजेक्ट में हुआ है तो वो बहुत धीरे हुआ यहाँ पे प्रोसेस। तो एक्चुअली लोगों का जो अप्रोच है, उन लोगों का अप्रोच जिनको हमने रिस्पॉन्सिबिलिटीज़ दी हैं वो बहुत स्लो था और वो अभी भी स्लो है। और फिर हमने कई बार ऐसा भी सोचा कि हम कमेटी को बदलें, और हमने कई मेंबर बदले भी सही, ठहराव किया, ग्राम सभाएँ की, पर जो नए मेंबर लिए उनका अप्रोच भी हमें वैसा ही लगा। तो इसलिए हम सोच रहे हैं कि इस प्रोजेक्ट में जो काम अभी चल रहा है उसको कुछ देर रोका जाए, ताकि लोगों को लगे कि शायद उनको इसकी ज़्यादा ज़रूरत है और उनको इससे बहुत कुछ फ़ायदा मिलेगा, है ना, दे विल गेट समथिंग फ्रॉम दिस प्रोजेक्ट। तो इसलिए हम चाहते हैं कि अभी काम रोका जाए। चराई बंदी व्यवस्थित न पाळल्यामुळे पाणलोट क्षेत्र विकासाचं काम जवळजवळ वर्षभर बंद राहिलं। तरी सुद्धा लोकांनी आधी केलेल्या पाणलोटाच्या कामामुळे झालेले आणि होणारे फायदे लोकांनी अनुभवले होते, आणि काम बंद राहिल्यानं होणारं नुकसान त्यांना परवडणारं नव्हतं। त्यामुळेच गावातील काही लोकांनी पुढाकार घेऊन वॉटर संस्थेच्या अधिकाऱ्यांना काम पुन्हा चालू करण्याविषयी विनंती केली आणि त्यासाठी गावकऱ्यांबरोबर चर्चा आयोजित करण्यात आली। गावातील लोकांचा कामातील सहभाग वाढावा आणि चराई बंदी कटाक्षानं पाळली जावी यासाठी ही बैठक होती। हे जे गुरं आहेत, हे ज्यांचे गुरं आहेत ते लोक कुठले? आपल्या गावातलेच आहे ना? ते जरी गावातले आहेत ना, जरी गावातले आहेत ना तरी कोणाचं कोणी मानत नाही, ही परिस्थिती आहे। पण कोणी रात्री पाठी तिथं कोण पाहत आहे? कोण पाहणार आहे तिथं? पाहिल कोणी? जात आहेत ते रात्रीच्या 2 वाजेला सोडून देतात लोक। कोण पाहत आहे त्यांना? आपण प्रत्येक ठिकाणी तिथं उभं राहू का? इकडे परिस्थिती आहे, परंतु इकडे जर रात्रीच्या टायमाला जर गुरं सोडत असतील तर नागरिक कसं काय बघत? वनीकरणचा असो किंवा पाणलोटचा असो, त्याने 2-4 वेळा कधी दंड आकारला ना, त्या ऑटोमॅटिक तिथं कोणी सुद्धा जाणार नाही, मी तरी सांगतो। त्या ठिकाणचे जे आजूबाजूचे शेतकरी आहे ते 2 शेतकरी आणि इकडची गट नंबर 63 मधली जी टेकडी आहे तिथले 2 शेतकरी, असे चौघांची मिळून जर कमिटी केली तर दिवसभर ते त्यांच्या तिथंच राहतात टेकडीच्या शेजारी, म्हणजे दिवसभर त्यांचं ते सांभाळून राहील टेकडी, हा, आणि आपलं पण काम होऊन जाईल। ते दिवसा सांभाळतील, रात्री त्यांच्याच गुरं चारून येतील ते। नाही पण आता त्याला काहीतरी आपल्याला त्यांच्याच गुरं चारतील हे मी सांगून देतो। ही परिस्थिती आहे आणि ते दुसऱ्याचे नाव घेते, एवढेच परिस्थिती आहे। नाही पण आता आपला कार्यक्रम जर पाहिला ना तर जर लोक एक संघटित असतील तर आपण कार्यक्रम राबवतो ना। मग तुमचं गाव संघटित हे पण पाहिजे ना। तुम्ही जर वॉचमॅन ठेवत असाल तर लोक संघटित नाही असं दिसतंय ना, लोक तर संघटित आहेत ना सगळेजण। माणसाने बघितलं, त्या माणसाला सांगितलं की बुवा तू गुरं येत न का, नाही तर कोंडवाड्यामध्ये टाकायचं, आणि त्या माणसामागे सर्व गावातले लोकांनी जायला पाहिजे। तर तेव्हा ते लोक पण ना थोडं घाबरतील, मग लगेच आपल्या गावावरचा जो दबाव आहे ना त्यांच्यावरती दबाव पडायला पाहिजे। कमिटीचे लोक ते जर दणकेबाज बोलत नाही त्या प्लॅंटेशन मध्ये तर उपयोग काय आहे बा? मध्ये राहून उपयोगच नाही ना त्यांचं। ते जर बोलणार नाही तर आपण काय करू शकणार? इकडच्या पाड्याचे जबाबदारी तिकडच्या कमिटीवाले जबाबदारी घेत नाही ना। कुऱ्हाडबंदी आणि चराई बंदी या दोन्ही अटी पाळण्याचं आश्वासन गावकऱ्यांनी दिल्यानंतरच काम पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। पाणलोट क्षेत्र विकास कार्यात अनेक आव्हाने असतात। जांभोरे या गावात काही बाबतीत यश आलं तर काही बाबतीत म्हणावं तितकं यश आलं नाही। पाणलोटामुळे शेती, पीक पाणी यांची परिस्थिती सुधारली, रोजगार मिळू लागला, स्थलांतर कमी झालं आणि महिलांची सक्षमतेकडे वाटचाल सुरू झाली। आता आपण जर 2 वर्षाचा आढावा घेतला किंवा 2 वर्षाचा विचार जर केला तर जी पाणलोट समिती आहे आणि महिला समिती आहे तर तिचं सक्षमीकरण जर म्हणलं तर तसं 40% झालेलं आहे। कारण मी 40% या दृष्टीने म्हणेल की पाणलोट समितीचा जर विचार केला तर पाणलोट समिती आता सध्या
स्वतः कामावर देखरेख करतात, महिन्यातून एकदा तरी कामावर चक्कर मारतात, पेमेंट्स जे आहेत नंतर मेजरमेंट्स जे आहेत ते स्वतः घेतात, म्हणजे पाणलोट सेवक मेजरमेंट घेतात, कमिटी स्वतः त्यांच्यासोबत थांबते, त्यानंतर पगार वाटपाचं काम स्वतः कमिटी करते, म्हणजे जबाबदारीचे जे काही कामं आहे ते कमिटी स्वीकारायला लागलेली आहे. हळूहळू त्यांची सक्षमता जी आहे ती वाढत चाललेली आहे. त्यानंतर SMS किंवा संयुक्त महिला समिती आपण जी म्हणतो ते सुद्धा हळूहळू जबाबदारी स्वीकारायला लागलेली आहेत. जे काही बचत गटाचे अडचणी आहेत किंवा बाकीच्या अडचणी आहेत महिलांच्या आरोग्याच्या म्हणा किंवा शिक्षणाच्या म्हणा काही, तर त्या हळूहळू त्यांच्या अडचणी आपण एक SMS या प्रतिनिधित्व या नात्याने ते ग्रामसभेत मांडू लागलेले आहेत. तर अशा प्रकारे साधारणतः 40% त्यांचं सक्षमीकरण नक्कीच होत आलेलं आहे. ये लोग जो जंगल के मित्र हैं और जंगल में ही रहते थे, बिल्कुल ये जंगल में ही रहते आए हैं, इसीलिए ये बिल्कुल आदि समय से रह रहे हैं, इसलिए ये आदिवासी हैं. पर जिस समस्या को आज हम देख पा रहे हैं और शायद ये भी देख पा रहे हैं, उस पूरी समस्या के प्रति उस पुराने समय से कुछ इनके दिमाग में शायद चिंता नहीं थी. पहली बात तो ये पूरी तरह चिंता मुक्त थे, मतलब इन्हें कभी लगा ही नहीं कि ये लकड़ियाँ ख़त्म हो जाएगी या ये घास ख़त्म हो जाएगी या पानी या मिट्टी नहीं है यहाँ पे या कम हो रहा है, ये सब चीज़ें. तो शुरू से इनकी जो प्रवृत्ति रही है वो बड़ी उत्सव प्रिय प्रवृत्ति रही है. मतलब इनके जीवन का जो चक्र है वो बड़ा सीमित है और वो स्थिर है, वो हमेशा एक जैसा ही घूमता है. तो उस चक्कर के अंदर इनको कभी ऐसा मौका नहीं मिला या ऐसा समय नहीं मिला कि वो उस विषय की चिंता करें कि जो हम कर रहे हैं इसके आगे जाके भविष्य में क्या परिणाम होंगे. तो सबसे बड़ी बात तो मुझे ये लगती है क्योंकि इनकी लाइफ की साइकिल ही इस तरह की रही है शुरू से, बारिश से लेकर के अगली बारिश तक कि सब कुछ सेट है, मतलब एवरीथिंग इज़ फिक्स्ड कि उन्हें क्या करना है पूरे साल में, कहाँ जाना है, किस तरह से किस महीने में शादियाँ होंगी, किस महीने में लग्न होंगे, या सब कुछ उनका फिक्स है, एवरीथिंग इज़ फिक्स. इनके त्यौहार आते हैं लगातार, हर महीने कुछ त्यौहार रहते हैं और उस त्यौहार में सब कुछ भूल जाते हैं. तो इनकी जो क्या कहते हैं एक चिंता मुक्त रहने की जो प्रवृत्ति है वो बहुत पुरानी प्रवृत्ति है और वो आज भी है. और हम इतना काम कर रहे हैं, सब कुछ कई सारे प्रोजेक्ट चला रहे हैं, उन प्रोजेक्ट में भी जहाँ भी देखा जाता है ट्रैवल्स वर्ल्ड में, तो आज भी वो चिंता मुक्त हैं. अभी भी उनको बहुत ज़्यादा कोई एंग्जाइटी नहीं है कि यार ये क्या हो रहा है, ये सब कुछ कोई बहुत बड़ा पहाड़ टूट पड़ा हमारे ऊपर या समस्या में है हम लोग. तो मुझे लगता है वो जो प्रवृत्ति है इनकी मुक्त रहने की प्रवृत्ति, वही शायद इसके प्रति जिम्मेदार है कि आज हमें यहाँ पे काम करना पड़ रहा है और आज नहीं, और सब जो नेचुरल रिसोर्सेस हैं वो कम हुए हैं, उनकी कमी है. जांभोरे गावातील लोकांच्या रूढी, परंपरा, राहणीमान यांना स्वीकारत आणि सामावून घेत वॉटर संस्थेनं एका विकास प्रक्रियेची सुरुवात केली. लोकही या प्रक्रियेमध्ये त्यांच्या परीनं सहभागी होत गेले. पर्यावरणाची पुनर्निर्मिती आणि ग्रामीण विकास कसा साध्य करता येईल याचा अनुभव गावकऱ्यांना मिळाला. स्वतःचा विकास करण्यामागे आपली भूमिका कोणती असावी याची कल्पना लोकांना आली. जांभोरे गावात वॉटर संस्थेनं केलेले हे प्रयत्न हे सकारात्मक बदलाची नांदीच मानावे लागतील.